बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवय्या रोखोकमध्ये आपलं स्वागत करतो. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्यासोबत आपण आहोत आणि पनवेल महानगरपालिका आणि आगामी येणारी ती निवडणूक, या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. असाच एक विषय घेऊन आपण रामदास शेवाळे साहेब यांच्याकडे आले. सर, लढवय्या रोखोकमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत. जय महाराष्ट्र. सर, कसं बघताय पनवेल महानगरपालिका निवडणूक येते आणि खऱ्या अर्थाने आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकतर आपल्या शिवसेनेची एकच चर्चा चालू आहे, आपल्या कार्यप्रणालीवर लोक विश्वास ठेवून आज मोठ्या संख्येने पक्षप्रवेश देखील या ठिकाणी होतात. काय नियोजन आहे नक्की पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही सगळी मोर्चे बांधणी सुरू आहे? नाही, आपण बोलता ते ठीक आहे, फक्त निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही पाहत नसतो. त्या राज्याची धुरा आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी आपण पाहत असाल की गेल्या 3 वर्षापूर्वी जी क्रांती ह्या महाराष्ट्रामध्ये केली आणि ही क्रांतीचा ज्या वेळेला बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्रभर पोहोचवले आणि त्या विचाराच्या माध्यमातून याची नोंद 33 देशांनी घेतली, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण आता गेलेली विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, प्रचंड बहुमत सगळे बोलत होते की आता शिवसेना वेगळी झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे काय होणार, पुढे असं होणार. तर सगळ्या वर्गाला माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जी भूमिका ह्या महाराष्ट्रामध्ये घेतली, ज्या प्रगतीवर सर्वसामान्य नागरिकांची जी भूमिका घेतली, तर शेतकरीपासून वारकरी टाळकरी नेहमी त्यांच्या मधनं नाव येतं. ह्या देशाचं, या राज्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्य लोकांचा विचार करण्याचा नेता ह्या महाराष्ट्राला पहिला भेटला. आज आपण पाहत असाल की त्यांच्या विचारांच्याच अनुषंगाने आम्ही ह्या पनवेल नगरीमध्ये काम करतोय आणि भविष्यात हे काम करत राहू. फक्त निवडणुका काम करणं हा आमचा पक्षाचा एजेंडा नाहीये. सर्व खऱ्या अर्थानं शिवसेना जन्म हा सामाजिक जीवनामध्ये काम करण्यासाठी झाला. त्यामुळं आम्ही फक्त इलेक्शन समोर ठेवून काम करतो असं नाहीये. इलेक्शन असू या नसू, जनतेच्या सेवेशी निगडीत आमची पार्टी आहे, पक्ष आहे आणि त्या विचाराच्या अनुषंगानं आम्ही ह्या पनवेल नगरीमध्ये काम करत असतो. कळंबोलीच्या बाबत विचार जर केला किंवा महापालिका क्षेत्रातच नाही म्हणत, तुमच्याकडे मोठी जबाबदारी जिल्ह्याची आहे, पण आपण जर या ठिकाणचा कळंबोलीचा जर विचार केला तर कसं बघता इकडच्या सगळ्या परिस्थितीवर? काय वाटतं आपल्याला? नाही, कळंबोली पुढचा विचार नाहीये, कारण मला साहेबांनी जिल्ह्याचं नेतृत्व दिलंय. तर सगळ्याच शहरांच्या नागरिकांच्या समस्या सुटला पाहिजे या अनुषंगानं आम्ही ह्या पनवेल नगरीमध्ये काम करतोय. चला, आम्ही सत्तेमध्ये महानगरपालिकेमध्ये नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी ही सर्व मित्र पक्ष आहेत. ज्या अनुषंगाने काही कामं नडतात ते महानगरपालिकेच्या अजून जनहिताची कामं जे शक्य आहेत ते कामं आपण करतोय. आणि फक्त कळंबोली फक्त का, तर सगळ्याच पनवेल नगरीतील सर्व जे वर्गातील काय अडचणी आल्या तर सोडवण्याचा का प्रयत्न आम्ही करत असतो. नवीन संसार मांडायचं म्हटलं तर थोडा वेळ जातो. पनवेल महानगरपालिका ही ड वर्गाची महानगरपालिका निर्माण झाली आणि झाल्यानंतर हे सगळं नवीन सगळं बसण्यासाठी मालमत्ता करायला थोडा उशीर झाला, काही टेक्निकल मुद्द्यावरती झाला असेल. पण कसं आहे की हा सगळा म्हणजे आपण संसार चालवायचा म्हटलं तर नवीन संसाराला थोडा वेळ लागतो. ही सगळी गडी बसायला थोडा वेळ लागेल. लोकांना वाटतं की महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं बाकी आहेत, पण होतील भविष्यात. कारण मालमत्ता कर शेवटी महानगरपालिकेला अर्थकारण मजबूत असेल तर जनतेची काम होतात. अर्थकारणाला ह्या मालमत्तामुळे थोडीशी खीळ बसली. भविष्यात लोकांच्या मनातली जी महानगरपालिका आहे की ज्याच्या अनुषंगाने पाहिलं जातं, ही महानगरपालिका भविष्य काळामध्ये आपल्याला दिसते. निवडणुकीच्या अनुषंगाने कसं बघताय किंवा आपल्या पक्षाकडनं काय अशी डिमांड असणार आहे किंवा एवढ्याच तिकिटावर आपण राहिलं पाहिजे किंवा आपण असा हट्ट करणार आहोत का संबंधित मित्र पक्षांबरोबर जे आता इथे सत्ताधारी आहे? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की निवडणुकी संदर्भात सर्वप्रथम जनतेची कामं आपण केली पाहिजे. काम करत राहिलं तर जनता तुम्हाला निवडून देणार आहे. आता निवडणुकीमध्ये किती आमच्या वाट्याला येतील, आम्ही बोलतो ना की आमची पनवेल विधानसभेमध्ये आम्ही पण सर्व नवीन आहोत. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला धुरा घेतल्यानंतर ही सगळी आम्ही 2-3 वर्षात आम्ही जे शक्य तेवढी घडी बांधली. परंतु भारतीय जनता पार्टीच्या हिशोबानं आमचा तेवढे प्रभाव कमी आहे, आम्ही मान्य करतो की. त्याचप्रमाणे जे शेवटी बघा सिटिंगचा जो विषय आहे
किती सीट देणार आहेत, काय देणार आहेत, हा काय जिल्हा प्रमुखाच्या अखत्यारातला विषय नाही. तो वरची नेते, आम्ही फक्त सांगू आमच्या नेत्यांना की आपली कळंबीत एवढी ताकद आहे, पनवेलला एवढी आहे, खारघरला एवढी आहे, खंदा कॉलनी असेल, कामोर्डा असेल, ज्या ठिकाणी आमच्या ज्या ताकदी आहेत, त्या ज्या आम्ही विधानसभा लोकसभेला जी कामं केले ते मित्रपक्षांनी पाहिलेली आहेत की आम्ही कामं कशी आहे. त्याची नोंद मित्रपक्षांना आहे. भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं मोठा मित्रपक्ष आमच्या इथे, त्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे. आम्ही आमचा आढावा आमच्या नेत्यांकडे दिलेला आहे. त्यातनं ते वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील तो निर्णय मला मान्य करावा लागेल ना. जे वाटेल येतील त्याच्या संदर्भात आम्ही भूमिका सांगतील ते ठरवू. पण राज्यामध्ये युती आहे, पण ऐनवेळी जर महापालिकेच्या इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर युती असं होऊ नये, पण जर समजा स्वबळावर लढायची जर ताकद आली तर मग तसं काय भूमिका असणार? बघा, एक आपण नेहमी म्हणतो की छोटा भाऊ मोठा भाऊ ही संकल्पना आपल्याकडे सगळीकडे आलेली ह्या महाराष्ट्रामध्ये. आता सध्या भारतीय जनता पार्टी आमच्याकडे मोठे बंधू आहेत. आम्ही त्याच अनुषंगानं त्याच पाहतो. भविष्यात त्यांनी की छोट्याला जर त्यांना त्यांच्या मनात आलं बाबा की आपल्याला युती नाही करायची, तर शेवटी प्रत्येकाची पक्षाची भूमिका घ्यायला प्रत्येक पक्ष सक्षम असतो. त्यावेळेला असं झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. आज जर तर कोणी बोलल्यामध्ये काय अर्थ? आपण निवडणूक लढवणार बघा, आता पक्षाने भूमिका सांगितल्यानंतर आता मी जिल्हा पातळीवर काम करत असताना, एक जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना, एक नगरसेवक म्हणून निवडणूक लढवावी का नाही लढवावी हा प्रश्न अनुत्तरित आहे. परंतु जर आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं नाही तुम्हाला ही निवडणूक लढावी लागणार आहे, तर आमची तयारी आम्ही त्याप्रमाणे आम्ही केलेली आहे. कळंबीचा विचार केला तर सर कुठल्या प्रभागातनं आपण तयारी करताय सध्या? नाही, मी म्हणतो का एकच प्रभाग का निवडावा? गेले 25-30 वर्ष जर प्रामाणिकपणे ह्या कळंबोली शहरामध्ये काम करतोय, कुठल्याही प्रभागात निवडून जर उमेदवारी आली तर अडचण काय आहे? आपण काम करतोय ना. गेल्या आता जनतेला माहिती आपण पत्रकारितेमध्ये काम करता. मी कधीही ह्या प्रभागाचा व्यक्ती आला आहे म्हणून त्याचं काम करावं, त्या प्रभागातला नाहीये त्या प्रभागात नाही असा दुजाभाव कधीच केला नाही. त्याच्यामुळे कुठल्याही मी जिल्हा प्रमुख म्हणून अनेक सगळेच प्रभाग माझ्यासाठी एक सारखे आहेत. कारण मी जरी निवडणूक नाही लढली तर माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे मी प्रभावाचा असा भेदभाव नाही पाहिजे. सर्वच प्रभाग आपल्यासाठी पोषक आहे. शेवाळे हे कळंबोलीतलं असं व्यक्तिमत्व खरं तर सर्वसामान्य जनतेचा आवाज, सर्वसामान्य जनतेच्या समस्या कानावर आल्यानंतर पहिला धावून जाणारा आणि खऱ्या अर्थाने त्यांची तळमळ असते. प्रत्येक वेळी त्या गोष्टी त्या करत असतात. आणि आता ते शिवसेनेमध्ये जेव्हा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना जबाबदारी भेटल्यानंतर त्यांची ती जबाबदारी खऱ्या अर्थाने वाढलेली आहे. खरं तर नगरसेवक म्हणून लढणं हे त्यांच्या प्रेस्टिजला कुठेतरी शोभणारं जरी नसलं, मात्र कार्यकर्ते तसेच कळंबोलीतील रहिवाशांचा त्यांचा जो चाहता वर्ग त्यांची पण वारंवार डिमांड असते. म्हणून हा प्रश्न मुद्दाम सर तुम्हाला विचारला की ही तयारी तुमची नेमकी कशी आहे? कारण की 100% मिळत ना. मी निवडणूक एखादी लढवणं म्हणजे काय माझ्या व्यक्तिगत ह्याच्यासाठी नसते. निवडून येण्या पहिलं तर लोकप्रतिनिधी निवडून येतो म्हणजे लोकांच्या समस्याला वाव देण्यासाठी किंवा लोकांच्या काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं नगरसेवक म्हणून निवडून यायचं असतं. काही लोक मागच्या निवडणूक पाहिलं वेगळा अर्थ काढले गेले. नगरसेवकाची व्याख्या मी त्याच्यावर तुमच्याकडे येणार आहे. अगदी थोड्या फरकाने देखील आपला पराभव झाला. पण हे जे नगरसेवकांना निवडून महापालिकेत बसले त्यांनी त्यांच्या पदाला न्याय दिला असं वाटतं तुम्हाला? नाही, आपण नाव कोणाचंच घेत नाही. सगळ्या भौगोलिक दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या माध्यमातून मी आपल्याला पुन्हा सांगतो की सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की नगरसेवकांनी काय कामं केली काय नाही. परंतु त्याची दुसरी बाजू अशी होते की ज्या वेळेला नवीन एखादी व्यवस्था निर्माण होते, महानगरपालिका नवीन झाली, ती ड वर्गात झाली, अर्थकारांचा भाग येतो. प्रत्येकाच्या मनात जरी असलं की माझ्या समोरचा रस्ता हा एकदम चकाचक असावा, परंतु तो करण्यासाठी महानगरपालिकेवर आर्थिक किती बळ आहे ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेला भविष्य काळामध्ये अर्थकारणामध्ये महानगरपालिका ज्यावेळेला सक्षम होईल त्यावेळेला सर्वसामान्य जनतेतली जी महानगरपालिका आहे किंवा नगरसेवकांनी केलेली जी कामं आहे किंवा काही कामं करायची असतील त्याचे उत्तर आपोआप येणाऱ्या कालखंडामध्ये मिळतील. म्हणजे आता तुम्ही ज्या पदावर आहात, ज्या पक्षात आहात त्यांच्याशी तर एकनिष्ठ तुम्ही आहातच. पण जर महापालिकेच्या अनुषंगाने पक्ष सिस्टीम तुम्हाला सांगितली की बाबा तू कळंबोली किंवा पनवेल महापालिकेचा डिसिजन मेकर तू असणार, तुम्ही ठरवा काय ते, तर तुमची तशी काय तयारी आहे का? म्हणजे झाली आहे का तयारी? नाही, हे पहा, मी पुन्हा सांगतोय की एखादी निवडणुकीला सामोरं जायचं म्हणून तात्पुरतं काम करणारा मी कार्यकर्ता नाही आहे. आम्ही 24 तास म्हणजे काम करणारा कार्यकर्ता आहेत आणि माझे सहकारी सुद्धा 24/7 कामं करतायत.
पण ते त्यांच्या आव्हानं त्यांची जी कुवत असेल त्याप्रमाणे नागरिकांचे प्रश्न सोडत असतात. बरोबर आहे. एखादी निवडणूक आली आहे म्हणून काम करणं हा काय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा तर म्हणजे न विटपटणारी गोष्ट आहे. आणि ते दुसरी गोष्ट तर बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. शिवसेनेचा जन्मच लोकांच्या जनकल्याणासाठी झालाय. त्या माध्यमातून आम्ही राज्य खुशीनं आम्ही त्याच्यामध्ये आनंदी आहोत. जनतेचे काम करण्यासाठी आम्ही आनंदी आहोत. फक्त मी माझ्या चॅनलच्या मध्ये सांगू इच्छितो की फक्त इलेक्शन आले म्हणून काम करावं असा आमचा एजेंडा नाहीये आणि भविष्यातही तो राहणार नाहीये. निवडणुकी तुम्ही विचारलं, परंतु उद्या जर आमच्या नेत्यांनी सांगितलंय की नाही आपल्याला मित्रपक्ष जर नसेल आपल्या जवळ किंवा आपल्याची युती होत नसेल तर त्यावेळेला त्यांचे आदेश येईल ना त्याप्रमाणे आम्ही लढू ना, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला ना. जसं वेळ येईल जसा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही चालणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे टाईक केला आम्ही. साहेबांनी आपण पाहिलंय की एवढी मोठी क्रांती ह्या महाराष्ट्रात केली. पनवेलचा काय विषय नाही. आवाहन करायची वेळ कसं असतं माहितीये का, पाऊस जर पडायला असेल तर पहिले ढग येतात. ती थोडीशी वेळ आहे अजून. ते ढग येऊ द्या मग तुम्हाला आवाज करेल त्यावेळेला आवाहन करेल. आता कसं आहे ज्या वेळेला आपण एखाद्या उच्च पदावरती काम करतो तर सर्वसमावेशक भूमिकेतनं काम करावं लागतं. बाबा स्वभाव हा कधी कोणाचा चेंज होत नसतो. परंतु जशी त्या पद्धतीने त्या पद्धतीने काम करायला लागतं. आता त्या मालमत्ता कराबाबत तो विषय जो होता त्याच्यामध्ये कुठेतरी आपली भूमिका आपण ठीक आहे आता मित्र पक्षांसोबत आहे पण जे विरोधकांनी महाविकास आघाडीची भूमिका लावून धरली होती ती योग्य होती का किंवा तुमचं वैयक्तिक मत त्याबद्दल काय असू शकतं? नाही, मालमत्ता करायच्या संदर्भात बघा लोकांच्या नागरिकांच्या कल्याणाकरिता महानगरपालिकेचा जन्म झाला. मालमत्ता बघा जर तुम्ही टॅक्स देणार नाही तर मग महानगरपालिकेकडून आपण ही बाकीची डेव्हलपमेंट असते याची आपण अपेक्षा कशी करू शकतो. मालमत्ता कर हात देणार त्याच्याबद्दल कोण विरोधक काय ओरडतात आणि दुसरे कोण काय ओरडतात त्याला काय अर्थ नाही. ज्या वेळेला मालमत्ता तुम्ही महासभेमध्ये ज्यावेळेला पास केला सगळे एकत्र होते ना. मग आता उगाच काहीतरी विरोधाचा विरोध करून करायचं नाही. त्यातनं काहीतरी अर्थ काढला पाहिजे. बाबा थोडा जास्त आहे त्यांना कमी व्हावा किंवा एकदम भरता येत नाही तर टप्प्याटप्प्यानं व्हा. काय महानगरपालिका काही त्यामध्ये पहिल्यांदा चुकी होत्या. त्यांनी सुरुवातीला पहिल्या दिवसापासून जर गणित आखडू तर ते मालमत्ता कर लावला असता ते सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लोड झाला नसता. आता एक साथ 2-2, 4-4 वर्षाला तुम्ही टॅक्स लावला हे सगळं मध्यम कळंबोलीत तर सगळं मध्यमवर्गीय वताडी कामगार जास्त प्रमाणात आहे. त्यांना एक साथ एवढे पैसे भरायला एक तर सिडकोचा सेवा टॅक्स होता तो नगण्य होता आणि तुम्ही मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात आला तर त्यांना ते जास्त वाटायला लागलं. त्यात महानगरपालिकेच्या त्या जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला दोष जातो. त्यांनी पहिल्यापासून मालमत्ता कर लावला असता तर लोकांना मालमत्ताचं करायचं ओझं वाढलं नसतं. ह्याच्याविषयी या सगळ्यांनी बोललं पाहिजे. पण ते ठेवलं बाजूला आता मालमत्ता करायचं काहीतरी भांडवल करतायत आणि त्याचं राजकारण करू पाहतात. मला एवढंच आपल्याला सांगायचं. आता पुणे महापालिका किंवा या क्षेत्रामधला काहीतरी एक मोठा मासा गळायला लागणार की काय शिंदे गटामध्ये जाणार की काय अशी देखील चर्चा. नेमका एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगू शकाल आमच्या चॅनलला? नाही पहा एक तर आमची नवीन मांडणी झाली ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी या राज्याची धुरा घेतली तेव्हापासून आमच्याकडं पक्षप्रवेश हमेशा चालू. आपल्या जबाबदारीने आपल्याला सांगतो की कुठल्याही दुसरे पक्ष असेल त्या पक्षात कुठल्याही कार्यकर्त्याला स्वतःहून फोन करून माझ्या पक्षात ये अशी कधीही म्हणत नाही. एखादा व्यक्ती तिकडे कंटाळलाय त्याला तिकडे नकोसं वाटतंय आणि तो स्वतःहून आपल्या घेईल त्याच अशाच लोकांचा आम्ही आजपर्यंत प्रवेश घेतला. उगाच काहीतरी आम्ही दाखवून आम्ही प्रवेश कधी घेत नाही, भविष्यातही घेणार नाही. आणि महानगरपालिका समोर आहे म्हणून प्रवेशाचं नाटक आम्ही करत नाही. जो नॅचरल आमचा एजेंडा चालू आहे वारंवार महिन्याला एखादा प्रवेश तर आमच्याकडे चालूच असतो. त्याच एजेंडा घेऊन आम्ही पुढे आमच्याकडे पक्षप्रवेश चालू आहे. महानगरपालिका म्हणून नव्हे तर नॅचरल जे प्रवेश होतात ते चालू आहे. भविष्यात होईल. छोटा मासा मोठा मासा हा काय विषय नाही. नवीन काय पक्ष कार्यकर्ता आपल्याकडे येईल त्याचं आम्ही स्वागत. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.